श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री. या आजच्या शुभकाळी आम्ही एक विचारपीठ स्थापिले आहे. त्याचे नाव गुलमोहर धरले गेले आहे. ह्याचे स्वरूप हे केवळ मनोविनोदाचे नसून अंतर्बोधाची व आत्मपरीक्षणाची प्रेरणा देणारे आहे. आपण सारे ऐका. ही जी वाट आहे ती केवळ बोलाची नव्हे, ही मनाशी बोलणारी आहे. ह्या वाटेचं नाव गुलमोहर. ह्या पीठाचे स्वरूप केवळ मनोरंजनपर नसून अंतःकरणास आरसा दाखवणारे, विचारास प्रवृत्त करणारे, आत्मचिंतनास उद्युक्त करणारे असे आहे. यथाकाल जनांमध्ये आत्मस्मरण, स्वपरीक्षण व विवेकबुद्धी उत्पन्न व्हावी या हेतूने हे विचारपीठ प्रारंभिले आहे. या कलियुगात जनांचे मने प्रपंची व्यापारात गुंतलेली आहेत. या गहन वेळेत थोडीशी विश्रांती, थोडा अंतरंगाचा धांडोळा घेण्यास येथे बोलाविले आहे. गुलमोहर जसा ग्रीष्माच्या कडाक्यात सावली देतो, तसेच हे पीठ जनांच्या जीवांस विश्रांती व विचारांस स्फूर्ती देण्याचे कार्य करील ही भावना धरली आहे. येथे न शोभेचा आरंभ, न गर्जनेचा प्रपंच. येथे फक्त मृदुवाणी, शुद्ध भावना, निर्मळ विचार व शांत संवाद यांची संगती राहील. ह्या वाटेवर दर समयी एक नवा विचार, एक नवा दिशादर्शन व एक नवा अंतर्दृष्टी प्रकाश प्राप्त व्हावा, हीच हीन विनंती. जे कोणी या वाङ्मय सेवेकरिता आपुलकीने सहभागी होईल त्यास वंदन. श्रीमंत योगायोगास ही वाट लाभो. इति गुलमोहर.